जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक रचले, त्याच्यामागे मुख्य कारण काय झालं ते आपण जाणून घेऊया. चाफळ या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं राम मंदिर बांधायची अशी समर्थांची इच्छा. म्हणून त्याप्रमाणे जागा शोधत शोधत ते गावकऱ्यांकडे गेले. गावकऱ्यांना त्याने सांगितलं की मला इथे कार्य करायचे आहे तर जागा द्या. तर गावकऱ्यांनी विचार केला की हा गोसावी काय काम करणार आहे म्हणून विचारलं. तर सांगितले मला इथे रामाचं मंदिर बांधायचे आहे. ठीक आहे, जा म्हणे तिकडे स्मशानामध्ये, गावाबाहेर स्मशान आहे, त्या ठिकाणी तू काम कर, आम्हाला काहीच हरकत नाही. समर्थ आपल्या शिष्यांना घेऊन त्या स्मशानाच्या जागी आले. सगळीकडे दगड धोंडे आणि स्मशानामध्ये जसा प्रकार असतो तो सर्व अस्ताव्यस्त पसरलेला त्यांनी पाहिला. आणि लगेचच आपल्या शिष्यांकरवी आणि स्वतःसुद्धा ते स्मशान साफ करून घ्यायच्या मार्गाला सुरुवात केली. हळूहळू स्मशान साफ झाले. मंदिराची उभारणी करण्यासाठी जागा हेरली आणि त्या ठिकाणी मंदिर बांधायला आपल्याला सुरुवात करायची आहे. आता इकडे गावकरी यांच्यामध्ये काय चर्चा सुरू होती की हा गोसावी इतके दिवस झाले तिकडे स्मशान आपण जागा दिली, तिथे काय करतोय ते पाहूया तरी म्हणून सगळे मिळून एकदा बघायला आले. तर त्याने बघितले की अरे स्मशान तर नाहीच आहे, त्या ठिकाणी सुंदर स्वच्छ मैदान झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्यांचे शिष्य आणि ते गोसावी संपूर्णपणे त्याचं कार्य करण्याच्या तयारीला लागले आहेत. हे पाहिल्याबरोबर सगळी मंडळी आपापल्या घरी गेली. समर्थांची इच्छा की हे रामाचं मंदिर जे आहे ते सहकार्याने, सर्वांच्या सहभागाने, सर्वांच्या कष्टाने उभारले गेले पाहिजे. आणि म्हणून त्याप्रमाणे त्यांनी कल्याण स्वामींना बरोबर घेतले आणि चाफळच्या डोंगरामध्ये गेले. ते त्यांनी चिंतन केले आणि जे आपल्या भावविश्वामध्ये प्रभू रामचंद्रांनी त्यांना सुचवले ते मनाचे श्लोक कल्याण स्वामींनी पटापट लिहून घेतले. पहिले श्लोक 1 ते 25 हे गणेश स्तवन, सदाचार आणि कर्मयोगाचे आणि पुढील 75 श्लोक उपासना योग आणि भक्तियोगाचे आहेत. एवढे 100 श्लोक रचून झाल्यानंतर समर्थांनी कल्याणाकरवी आणि आपल्या इतर शिष्यांना त्याच्या 4 श्लोकांच्या हस्तलिखित प्रत तयार करायला सांगितली आणि 5वा श्लोक कोणता म्हणायचा ते सुद्धा सांगितले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीपासून चाफळ गावामधील प्रत्येक घरी जाऊन पहिले आपल्याला मिळालेले 4 श्लोक म्हणायचे आणि 5वा श्लोक म्हणायचा. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षे कदा रामदासाभिमानी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. अशा मोठ्यांनी जयघोष केल्यानंतर जी पण काही भिक्षा त्या घरातून येईल तोवर तिथे काही वेळ वाट पाहायची. भिक्षा आलेली आपल्या झोळीमध्ये घ्यायची. तोपर्यंत आजूबाजूचा परिसर, घरातली मंडळी, त्यांचा राहणीमान, त्यांची शरीरयष्टी, त्यांचा विचार आचार सगळ्यांचं बारीकपणे सूक्ष्मपणे अवलोकन करायचं ही समर्थ शिष्यांना गुप्तपणे दिलेली आज्ञा होती. त्यामुळे भिक्षेच्या विषयी पाहावे घरांची घरे, ते त्यांचे राहणीमानाचं सुद्धा त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. अशा प्रकारे हळूहळू भिक्षा एकत्र होत होती आणि इकडे समर्थांचं कार्य मंदिर उभारणीचे सुरू झालेले होते. काही मंडळी अशी होती की त्यांच्या घरून भिक्षा येत नसे, कारण त्यांचं पोट रोजच्या कामावरतीच अवलंबून होतं आणि त्यांना काम कधी मिळेल, आज मिळेल उद्या नाही मिळणार, अशा प्रकारची अवस्था होती. त्यामुळे अशा मंडळींना शिष्यमंडळी आपल्या झोळीमध्ये जमा झालेलं अन्न धान्य त्यांना देत असत. त्यातून त्यांची उपजीविका चालत असे. अशी मंडळी कोण होती तर ती मंडळी होती कुंभार, गवंडी, सुतार, लोहार, चांभार किंवा न्हावी, अशा प्रकारची मंडळी होती.
मग अशा रोजच्या रोज अन्न आपल्याला मिळतं आहे म्हटल्यानंतर फुकट कोणाचा खाऊ नये हा माणसाचा स्वभाव त्यांच्यामध्ये जागृत झाला आणि त्यांनी ज्या ठिकाणी हे कार्य सुरू आहे त्या ठिकाणी गोळा झाले. त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी शिष्यांना आणि समर्थांना विनंती केली की बुवा आम्हालासुद्धा काहीतरी काम द्या, आम्ही फुकटचं खाणार नाही. मग समर्थांनी त्यांना एक एक त्यांच्या शरीर क्षमतेप्रमाणे त्यांच्या कौशल्याप्रमाणे त्यांना एक एक काम मंदिर उभारण्यासाठी लागणारे वाटून दिले आणि त्याप्रमाणे ती मंडळी कामाला लागली. स्वयंस्फूर्तपणे हळूहळू बरीच मंडळी यायला लागली. गावातून लाकडं यायला लागली, मंदिरासाठी दरवाजे तयार करण्यात झालं, लोहार सुतार सांबार सगळेजण आपापल्या परीने राम मंदिराच्या उभारणीला लागले. आणि इकडे चाफळ गावामधून आणि पंचक्रोशीतून समर्थ शिष्य रोज 4 श्लोक म्हणायचे, 5वा श्लोक म्हणायचा आणि तिथून भिक्षा घेऊन आपल्या मूळ ठिकाणी परत यायचं. आलेली भिक्षा समर्थांजवळ एकत्र करायची. आता सगळे आलेले मंडळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतायत, मग त्यांच्या जेवण पाण्याची खाण्याची व्यवस्था करायला हवी. म्हणून मग अशा आलेल्या मंडळींना कोणाला पत्रावळी करायला काम द्यायचं, कोणाला झाडाची पळसाची पानं तोडायला काम द्यायचं, अशी एक एक कामं करून करून त्यांच्या पोटापाण्याची सकाळचा नाश्ता, मध्यान्ह भोजन, सायंकाळी अल्पोपहार अशी सोय झाली. आणि हळूहळू गावामधली बेकार मंडळी जी होती ती रामकार्यामध्ये जोडली गेली. ज्यांना काम काही मिळत नव्हतं अशी सुद्धा मंडळी तिथे येऊन आपला सेवा देऊ लागली. रोज सायंकाळी समर्थ स्वतः कीर्तन करीत असत. त्याचप्रमाणे कधीकधी आपल्या शिष्यांकडून सुद्धा कीर्तन सेवा करून घेत असत. प्रबोधनासाठी एखादा मनाचा श्लोक घेऊन त्यावर विस्तृत मननचिंतन करून सदाचाराचा मार्ग कसा आचरण करायचा आणि हळुवारपणे म्लेच्छांचा जो आपल्यामध्ये संचार झालेला आहे तो कसा झुगारून द्यायचा यासाठी तत्कालीन समाजवान समर्थांनी हळूहळू मजबूत करायला सुरुवात केली. ते हे मनाचे श्लोक. असे 1 ते 100 मनाचे श्लोक समर्थांनी राम मंदिर चाफळचे उभारणीच्या कार्याच्या वेळेस रचलेले आहेत. जय जय रघुवीर समर्थ. दुसरी कथा आपण पुढे पाहू.